कोणत्याही पार्लर किंवा क्रीम शिवाय 20-30 वर्ष जुने हातापायावरील चेहऱ्यावरील काळे डाग काढा एका पॉवरफुल घरगुती उपायाने। त्वचा काळवटली असेल तो देखील रंग उजळण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता। अगदी त्वचा खूप छान उजळेल। त्यासोबतच हे जे किती जुने डाग असतात ना हातापायावरील, मानेवरील, गुडघ्यावरील किंवा कोपऱ्यावरील ते पूर्णपणे निघून जातील। एकदा करून बघा, 100% रिझल्ट मिळेल। अगदी घरातीलच वस्तू आपण वापरणार आहोत। 100% नॅचरल आहे आणि इन्स्टंट लाईव्ह रिझल्ट मी दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात। तर बघू शकता इथे साधारण 1 ते 2 चमचे मी हळद घेतलेली आहे। अगदी आपली घरातील जी हळद असते मसाला डब्यातील ती देखील तुम्ही इथे वापरू शकता किंवा हळकुंड असेल त्याला तुम्ही बारीक करून जरी घेतलं तरी चालतं। तर 2 चमचे हळद मी घेतलेली आहे। एक कढई गरम केली होती, त्यामध्ये ही हळद टाकून आपल्याला चांगली काळसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। थोडं थोडं हलवा म्हणजे सर्व बाजूंनी हळद जी आहे ती चांगली यामध्ये भाजल्या जाईल। आणि बऱ्याच वेळा काय होतं, थोडं उन्हामध्ये गेले की स्किन टॅनिंग होते, त्वचा काळवटल्यासारखी होते, तर त्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता। आणि त्यासोबतच बघा, अगदी घर बसल्या फ्री मध्ये मेनिक्युअर पेडिक्युअर होतं, ज्यामुळे आपले हातपाय सुंदर होतात, गोरे होतात। आणि त्यासोबतच बघा आता इथे ना चांगलाच यामधून धूर निघत आहे, तर थोड्या वेळ असं आपण याला 2 मिनिट हलवायचं आणि हलवून घेतल्यानंतर असं काही सेकंदातच यामध्ये बघू शकता थोडं थोडं हे असं भाजायला सुरुवात झालेली आहे, काळसर व्हायला सुरुवात झालेली आहे। तर आता आपण गॅस बंद करूयात। तर गॅस आता मी बंद केलेला आहे। त्यानंतर आपण याला एका वाटीमध्ये काढूयात। तर इथे 2 चमचे मी जी हळद घेतली होती ना त्यातील 1च चमचे मी वापरणार आहे। 1 चमचे नंतर वापरण्यासाठी ठेवणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही एका वेळेस पुरती 1 चमचा हळदच अशा प्रकारे भाजून घेतली तरी चालेल। आणि यानंतर बघा आपल्याला इथे एक लागणार आहे वाटी, त्यामध्ये आपण टाकणार आहोत अशी 1 चमचा भर इथे हळद, जी की आपण भाजून घेतलेली आहे। त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे दही। तर साधारण 2 चमचे दही इथे मी वापरणार आहे। सुरुवातीला 1 चमचे दही टाकून मी चांगलं याला आता व्यवस्थित अगोदर यामध्ये मिक्स करून घेते। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता बघा चांगला अजून 1 चमचा यामध्ये मी दही घेतलेला आहे आणि 2 चमचे दही टाकायचे, 1 चमचे हळद जर वापरत असाल तर। आणि तुम्हाला जर हे अजून जास्त किंवा कमी बनवायचं असेल ना तर फक्त यामधील ज्या वस्तू आहेत त्या तशा कमी जास्त करा, म्हणजे तुम्हाला हे बरोबर असं बनवता येईल। त्यानंतर बघा इथे मी टाकलेला आहे थोडासा इनो किंवा खायचा सोडा, असं तुम्ही दोन्हीपैकी काही वापरू शकता। तर साधारण अर्धा चमचा एवढं आपल्याला इनो किंवा खायचा सोडा यामध्ये दोन्हीपैकी एक टाकायचा आहे आणि चांगलं याला असं मिक्स करून घ्यायचं, फेटून घेतल्यासारखं करायचं, एकजीव करायचं। त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लिंबू। तर अर्ध लिंबू यामध्ये मी पिळणार आहे। लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे, जे की क्लिनिंग मध्ये खूप जास्त कामी येतं। डाग काढण्यासाठी तर उत्तम हा उपाय आहे। आणि त्यासोबतच काय यामध्ये आता बघू शकता लिंबू पिळलं की चांगलं हे जे मिश्रण आहे ना ते टेबल्स आल्यासारखं होतं, पूर्ण हे फेसाळतं। आणि चांगलंच मिक्स केलं की यामध्ये टाकायचं थोडासा शॅम्पू। आता बघा चेहऱ्यासाठी वापरायचा असेल ना तर यामध्ये शॅम्पू न टाकता तुम्ही हे बनवा, कारण की चेहऱ्याची जी त्वचा असते थोडी नाजूक असते। बाकी इतर वस्तू तुम्ही अगदी चेहऱ्यासाठी सहज यामध्ये टाकलेल्या वापरू शकता। आणि चेहऱ्यासाठी वापरायचं नसेल तर तुम्ही याला सरळ थोडासा शॅम्पू नक्की टाका आणि हातापायावरती किंवा शरीराच्या इतर भागावरती याला तुम्हाला वापरता येईल। यामध्ये बघा आता थोडंसं मी टूथपेस्ट देखील टाकलेलं आहे, अगदी थोडंसं टाकायचं आणि चांगलं यामध्ये मिक्स करायचं। तर यामध्ये बघा बेसिक गोष्टी आहेत ज्या की घरामध्ये सहज आपल्या मिळतात। आणि बऱ्याच वेळा काय होतं, हे जे डाग असतात ना लांबून असं वाटतं की खूप जास्त घाण साचली आहे, मळ झाला आहे, अगदी हे कोणी स्वच्छ करत नाही की काय त्यामुळे एवढं घाण झालंय। पण जर बघायला गेलं तर तिथे साबण लावून तुम्ही जरी घासलं ना तरी ते डाग निघत नाहीत, कारण की ते आतमधून असल्यासारखे असतात। त्यामुळे हा उपाय करा, म्हणजे त्वचेला आतमध्ये जाऊन हे क्लिनिंगचं काम हे करतं आणि परमनंट सोल्युशन आपल्याला मिळतं। तर आता बघा हे कधी कुठे कसं वापरायचं बघूयात। तर पायावरती बघा असे काळे डाग झालेले आहेत। तर काय होतं बऱ्याच वेळा हे जे डाग आहेत ना तर ते तुम्ही जर सुरुवातीलाच थोडे क्लीन केले नाहीत या अशा घरगुती उपायाने तर परत ते दिवसेंदिवस वाढत जातात आणि त्याला काढायला असा भरपूर वेळ लागू शकतो। पण मी असा उपाय तुम्हाला दाखवत आहे जे की अगदी खूप वर्षापूर्वीचे जरी तुमचे डाग असतील ना ते देखील सहज निघून जातील। तर यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला जसं बऱ्याच वेळा कोपऱ्यावरती, गुडघ्यावरती डाग होतात किंवा जसं मी सुरुवातीला दाखवलं बोटाचे जॉईंट असतात ना तिथे पण हे डाग होतात। तर त्यासाठी आपल्याला अगोदर तर हे जे मिश्रण आहे ते तयार करायचं आणि तयार करून ठेवायचं नाही, इन्स्टंट बनवायचं आणि इन्स्टंट वापरायचं, तरच याचा लवकर रिझल्ट येतो। तर बघा आता मी बनवलेलं जे मिश्रण आहे ना तर ते अशा प्रकारे लावून घेत आहे। तुम्हाला जर पूर्ण पायावरती लावायचं असेल, पूर्ण हातावरती तर लावू शकता, कारण की काय होतं जेवढा भाग आपण हे लावणार आहोत तेवढाच स्वच्छ होतो। त्यामुळे जर पूर्ण असं मेनिक्युअर पेडिक्युअर सारखा रिझल्ट हवा असेल, स्किन उजळायची असेल किंवा रंग डल झालेला असेल, त्याला
फेअर करायचं असेल ना तर पूर्ण हातापायावरती हे असं लावायचं, लावून 5-10 मिनिट ठेवायचं, 10 मिनिटं तरी ठेवायचं. आणि खूप जुने डाग असतील ना तर 15-20 मिनिट ठेवा. आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला हळूवारपणे याला थोडंसं चोळायचं आहे, जास्त घासायची गरज पडत नाही, अगदी हळूवारपणे फक्त याला असं थोडं स्क्रबिंग करायची याची. डागावरती देखील तुम्ही फक्त पर्टिक्युलर त्या डागावरती जरी लावलं तरी चालतं, पण बऱ्याच वेळा काय होतं डाग निघतो आणि आजूबाजूला देखील थोडा काळवटपणा असतो, त्याला काढण्यासाठी पूर्ण असं भागावरती लावलं तर अजूनच चांगलं. लावून आता बघा असं चोळायचं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने किंवा ओल्या कपड्याने आपण याला पुसून घेणार आहोत. तर बघू शकता अगदी तुम्ही याला चोळत असताना तुमच्या लक्षात येईल की खरंच डाग निघायला सुरुवात झालेली आहे. बाकी मानेवरती किंवा इतर भागावरती जसं अंडर आर्म्स मध्ये देखील डाग असतील काळे, त्याला काढण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर केला तरी चालतो. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. तर बघू शकता जर खूप जुना डाग असेल ना, अगदी खूपच असा एक जाड ती स्किन झालेली आहे, डाग पडलेला आहे, तर होऊ शकतं की तो डाग अगदी 70% 70% एका वेळेस निघेल आणि थोडाफार 10-12% किंवा 21% थोडाफार डाग दिसेल तिथे. तर ते काय करायचं, 4-5 दिवसानंतर तुम्ही परत हे मिश्रण तयार करून त्या ठिकाणी लावायचं, म्हणजे 100% हा डाग निघून जातो. आता बघू शकता पायावरती तुम्हाला याचा रिझल्ट दिसला असेल. अगोदर जिथे जिथे डाग होते तिथे तिथे तर पूर्ण डाग नाहीसे झालेले आहेत. त्याचसोबत कसं आपला जो रंग खूप जास्त असा दबका झालेला असतो तो देखील क्लीन होतो, त्यासोबतच रंग देखील उजळतो. तर बघा आता स्वच्छ पाण्याने आता एकदा मी याला थोडासा पाण्याचा हात लावून पुसून घेतलेला आहे. आणि आता बघा कोरडं केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती छान जे डाग होते ना ते पूर्ण साफ झालेले आहेत. या ठिकाणी फक्त एखादा मॉइश्चरायझर लोशन थोडंफार लावायचं. बघा बरेच हे डाग असतात जे की किती घासलं ना स्किन अगदी आपली त्वचा लाल होते पण डाग निघत नाहीत, पण या उपायाने किती चांगला आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे. त्यासोबत लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या देखील बऱ्याच वेळा कोपऱ्यावरती गुडघ्यावरती असे डाग होतात, तर त्यावरती देखील बघा अशा प्रकारे आपल्याला लावायचं आहे. लावून 5-10 मिनिट ठेवायचा. हा डाग खूप असा छोटा होता आणि खूप दिवसापूर्वीचा नव्हता, तर मी याला साधारण 5 मिनिट लावून ठेवलं आणि त्यानंतर फक्त असं थोडंसं चोळून घेतलेलं आहे. जसं की मी म्हणलं चेहऱ्यासाठी वापरायचं असेल तर शॅम्पू न टाकता बनवा. चेहऱ्यावरील देखील खूप जुने असे डाग असतील, चेहरा डल झाला असेल, स्किन टॅनिंग म्हणा, तर ती काढण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता. आणि नॅचरल आहे, घरातीलच वस्तू आहे, त्यामुळे आजच बनवा, तुम्हाला कमालीच याचा फरक जाणवेल. आणि बघू शकता गुडघ्यावरती एका साईडला देखील खूप असा डाग हळूहळू वाढत होता, तो देखील पूर्ण आपण स्वच्छ केलेला आहे. आणि हो, या संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याची उत्तरं देईल. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत.